नाशिक शहरासह परिसरात सुरू असलेल्या अंमली पदार्थ विक्री विरोधात पोलिसांनी ठोस कारवाईची मोहीम हाती घेतली आहे। अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात तपास करत असताना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना 3 इसम अंमली पदार्थ बाळगताना दिसून आले। पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवलं असता त्यांनी जागेवरून पळ काढलाय। मात्र पाठलाग करून ताब्यात घेतलं। अक्षय बोडके, साहिल सोनोने, नितीन गुंजाळ असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नाव आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता 12,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ, 2 कारतूस आणि 3 लाख रुपये किमतीची 4 चाकी असं एकूण 3,32,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। आज सकाळी पहाटेच्या सुमारास 3:30 वाजण्याच्या सुमारास डीबी पथक आपलं पेट्रोलिंग करत होतं। त्या पेट्रोलिंग करताना दरम्यान आडगाव नाका येथे एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार MH04 पासिंगची गाडी आहे। त्या गाडीमधले काही 3 जण संशयास्पद दिसले। आपल्या डीबी पथकाने त्यांना जरा हटकलं असता त्यांनी पळापळ केली होती। मग त्या लोकांना ताब्यात घेतलं। त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांच्या घाबरण्याचं कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं आमच्याकडे एक अंमली पदार्थ आहे, MD नावाचा पदार्थ आहे। त्या पदार्थ असल्यामुळे आम्ही पुढील तपास पथक आमचे आणि वरिष्ठांना आम्ही ACP साहेबांची परवानगी घेऊन पुढील त्याची कारवाई केलेली आहे। तिन्ही इसम आता ताब्यात आहेत। त्यातले 2 इसम हे सायखेडा परिसरातले आहेत आणि 1 इसम इथला आडगाव परिसरातला आहे। सध्या यांनाही 4 दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे। याच्यात MD जे अंमली पदार्थ आजकाल मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे म्हणजे 2.5 ग्रॅम मिळालेलं आहे। हे कुठून आणलं, कोणी त्यांच्या कोणाकडनं विकत घेतलेलं आहे, याच्या मागचे कोण पेडलर आहेत याचा तपास सध्या सुरू आहे। पुढील कारवाईसाठी त्यांना पंचवटी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलंय। पुढील तपास पंचवटी पोलीस करतात। सदरची कारवाई पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल काळे, महेश नांदुर्डीकर, संतोष पवार, जयवंत लोणारे यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजन, नाशिक।